नमस्कार मंडळी. तर आज निघालो होतो शॉपिंगला जायला आणि शॉपिंग म्हटलं तर खुशी होणारच, पण उन्हाने साप करपवून टाकलं. जिथे साड्या घ्यायला गेलो होतो तिकडचा दुकान शिफ्ट झाला होता, म्हणून तो शोधता शोधता पार आमची वाट लागली आणि फायनली भेटला. पण भेटून काय मतलब नाही. तिकडे आम्ही 1 तास साड्या शोधल्या, काहीच आवडत नव्हतं, म्हणून इकडे तिकडे टाईमपास केला आणि निघालो आणि ठरवलं जोपर्यंत पेटपूजा होत नाही तिथपर्यंत डोकं काय चालणार नाही. म्हणून गेलो प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये. पण तिकडे जाऊन पण आम्हाला एसीमध्ये बसायचं होतं, म्हणून आम्ही तिथे वेटिंग एरियामध्ये वेट केला, टाईमपास केला, इकडच्या तिकडच्या काय ना काय मुद्दे काढून गप्पा गोष्टी केल्या. तिला यूट्यूब चॅनल चालू करायचं होतं, त्याच्याबद्दल थोडंसं तिच्याशी बोलले आणि फायनली ए सी रूममध्ये गेल्यानंतर आम्ही ऑर्डर केली आणि ऑर्डर आल्या आल्या फटाफट जेवून घेतलं. कारण आम्हाला माहीत होतं आम्ही कुठे जाणार, तिथं टाईमपास होणार नाही, असं होतं शक्यच नाही. त्यानंतर बिल बघा किती सुंदर, 567. आणि जेवल्यानंतरची खुशी तर खूप वेगळी होती. दुकानात गेलो साडी शॉपमध्ये आणि 2.5 तास साड्या बघितल्यानंतर आम्ही फायनल झाल्या. त्यानंतर ड्रेसच्या दुकानामध्ये गेलो, तिथे काही ड्रेस चॉईस केले आणि शॉपिंग करून अवतार बघा कसा झाला होता. पण अवतार कसा पण झाला तरी चालेल, शॉपिंग थांबली नाही पाहिजे. आम्ही दोघींनी मिळून 5 पिशव्या, म्हणजे 2 माणसं 5 पिशव्या अशी शॉपिंग करून थोडीशी आरशामध्ये शायनिंग मारली आणि लस्सी पिल्यानंतर शिस्तीत रिक्षा पकडून घरी आलो. बघते तर माझी पोरगी मस्त तिच्या मैत्रिणीसोबत खेळत होती. तर असा होता आजचा दिवस.